हॅलो. हाय ड्यूड. व्हॉट्सअप. कसा आहेस? आय एम गुड सर. फोन अचानक म्हणजे नवीन जोक सुचला का संतबंतचा? नाही नाही नाही, यावेळी आय एम अ बिट कन्फ्युज्ड. आय एम अ बिट टेन्स्ड. अँड यू नो, मला थोडी झाली पण आहे आता. दॅट्स ओके सर. फार महत्वाचा झालायस रे तू माझ्यासाठी. फार विचार करतोय मी तुझा. घनश्याम, तुला अमेरिकेला पाठवायचं का नाही याचा निर्णय मला घ्यायचा आहे. हो ना. मग काय निर्णय घेतला असेल मी? मला माहिती नाही सर, आणि मी कसं सांगणार ना तुम्ही काय निर्णय घेतला असेल ते. मला इतकंच माहिती आहे सर की तुमचा जो काही निर्णय असेल तो पचवायची माझी तयारी आहे. कारण मोस्ट इम्पॉर्टंटली निर्णय तुम्ही घेताय सर. त्यामुळे मला असं वाटतं की तो चुकीचा असूच शकत नाही. दॅट्स द स्पिरिट. आय लाईक इट. मला तेच ऐकायचं होतं तुझ्याकडून. ओके, टेक केअर. गुड नाईट. गुड नाईट सर. घनश्याम, यापूर्वी असं कधीच झालेलं नाहीये. पण मला ना आता सगळं खरं स्पष्ट सांगायची हिंमतच राहिली नाही. नाही, मला खरं तर खूप राग आलाय तुझा. याला काय अर्थ आहे? तुला हवं तेव्हा तू तुझा निर्णय सांगणार आणि तो आम्ही सगळ्यांनी ऐकायचा. तू हो म्हणालास की हो, नाही म्हणालास की नाही. नाही, मला आता तुझं उत्तर हवंय, आणि जे उत्तर तू मला उद्या देणार आहेस. नाही, एक मिनिट घनश्याम. उद्या म्हणजे उद्या नाही, हे सगळं तू ऐकशील त्याच दिवशी. म्हणजे खरं तर तुझ्यासाठी आजच. घनश्याम, मी माझ्या मनातलं सगळं खरं खुरं तुला सांगितलं, आणि आपल्या नात्यातला ओलावाच गमवून बसले. अजून काय काय गमवायचंय रे मी आता. मला ना आता काहीही गमवायचं नाहीये. कारण याआधी अनेक वेळा मी तुला गमावलंय. आता बास. मला कधी कधी काय वाटतं माहितीये, उद्या तू अचानक मला हो म्हणालास तर मी काय करेन उद्या? काय होईल माझं? मी सगळं तुझं ऐकेन आणि तुझ्या मिठीत शिरून मी रडून घेईन, मोकळी होईन. नाही, पण मी असं नाही करणार. मी रागावले कारण तुझ्यावर. मला तुझा खूप राग आलाय घनश्याम. मला ना खरं तर तुझ्याशी खूप भांडायचंय, पण हक्कानी भांडायचंय. तुझी असण्याच्या हक्कानी भांडायचंय. हे ऐक ना, उद्या जर तू मला हो म्हणालास तर आपला खराखुरा संसार सुरू होईल ना. आपला लुटूपुटीचा संसार संपेल आणि आपला खराखुरा संसार सुरू होईल.
जर तू उद्या मला नाही म्हणालास तर असा नुसता विचार जरी आला ना तरी मनात सर्र होत. नाही नाही, पण असं होऊच शकत नाही. कारण अनेकदा कळत नकळत मला तूच हे सांगितलंयस, मला जाणीव करून दिलीस की हो, तुला सुद्धा मी आवडते. हो ना? हो, मी तुला आवडते. आणि मला ना आता तर आतून असं वाटायला लागलंय की तुझं उत्तर होच असणार आहे घनश्याम. फक्त तुझं कसं होतं माहितीये का की तू घनश्याम, मी उद्या तुझ्या उत्तराची वाट बघते. आपण आयुष्यात पहिल्यांदा ज्या ठिकाणी भेटलो होतो त्या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता शार्प. ऐक ना, मी 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 फार फार तर 6:30 पर्यंत तुझी वाट बघे ना, पण तू प्लीज फार उशीर करू नकोस. या, अँड वन मोर थिंग, मेक इट लिटिल रोमॅन्टिक. जसं तुला नेहमी आवडतं तसं. तू येताना एखादं गुलाबाचं फुल घेऊन आलास तरी मला आवडेल. मी शिंकणार नाही, आय प्रॉमिस. या, वेटिंग फॉर यू घनश्याम. वाव, तू काय बडबडतेस एकटीच? हे तुमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार ना? सॉलिड वाटत असेल ना तुला असं? म्हणजे खरं तर तुमच्या बाबतीत काही जुनच झालेलं नाहीये बघ ना. म्हणजे सगळं तसंच आहे, असं तुमचं प्रेम भेम अथांग अफाट अमर्यादित. हो ना? इतकं सगळं राहील की नाही मला माहित नाही, पण राहायला हवं नाही? राहीलच म्हणजे अरे घना दादा पण सॉलिड प्रेम करतो ना तुझ्यावर. तो नाही विसरणार अॅनिव्हर्सरी तुमची. तुला एखादं मस्त गिफ्ट पण देईल. तुला असं आतून धगधग होत आहे का? या, मला कसं वाटतंय माहिती आता गुहू, आपण अशा एखाद्या रोलर कोस्टर मध्ये बसतो ना. आपण स्वतःहून बसलेलो असतो ना तिकडे. आपल्याला माहिती असतं की पुढे जाऊन आनंद होणार आहे, आपल्याला मज्जा येणार आहे. पण तरी तो रोलर कोस्टर सुरू होण्याआधी ना असा एक पोटात गोळा येतो. हो, गोळा येतो. तसं झालंय मला. पण तू काही काळजी करू नको. डोंट वरी, मी आहे ना, सगळं मस्त होईल. एक काम करू, मी तुला तेल मालिश करून देऊ का? मला गाणं पण येतं ना ते, सर्जो तेरा चक्राए या दिल डुबा जाए आजा प्यारे पास. नको, तू मला एवढं म्हणालीस ना तरी खूप बरं वाटतंय मला. खूप ऐक ना, तू माझं एक काम करशील? रिंकी, काय झालं? मी तुला ना उद्या एक पेन ड्राईव्ह देईन. हा, पेनड्राईव्ह देशील? ओके. पण मी ऑफिसला गेल्यानंतर तू तो घनश्यामला देशील. हो ए हो ए ए म्हणजे मी कबूतर होणार ना तुमचं मेसेज पोहोचवणार. आणि डोंट वरी, मी काही बघणार नाही. तुमचा सुपर रोमॅन्टिक मेसेज असेल ना त्यात. नाही तर मी अशी राजहंस होणार तुमची. अगं वैनुडी, तुला कळते का? नल दमयंती वाला राजहंस. वाव. देशील ना पण तेवढं? हो, असं नक्की. ओके, चला झोपा आता. गुड नाईट. गुड नाईट. नाही, मी नको द्यायला घनश्यामला. हे चूक आहे.
देवा, या शामरावाच्या लग्नापायी पार थकून गेले रे. मुलांचं आयुष्य आहे, आपण ते सावरायला जाऊ नये हेच खरं. आजच्या काळात कसं सगळं सोपं झालंय. नाती जुळणं सोपं आणि ते तुटणंही सोपं. तुला काय सांगते म्हणा, तूच केलेस ते. काहीतरी प्रयोजन असेलच यामागं. तुला आज काय सांगू मी. कास तडकली की आवाज होत नाही, पण ती तुटताना मात्र होतो. कास तडकली आहे रे म्हणून जाणवत नाही कोणालाच, पण जेव्हा तुटेल ना तेव्हा मात्र काचा सगळ्यांनाच बोचल्या वाचून राहणार नाही. देवा नारायणा, बघ रे बाबा, आता तूच कर काहीतरी. उद्या सगळं नीट पार पडू दे रे. अजूनही आशेचा एक किरण तेवतोय माझ्या मनात. आता यावेळी तरी माझ्या पदरी निराशा नको पाडूस. सहन नाही करू शकणार रे, नाही करू शकणार मी. देवा नारायणा. गंगा, यमी, चला आता पटकन, नाही तर फटकावीन मी. खाऊन घ्या, चला. अभी अभी मिली हुई खबर के अनुसार राधा वहिनी और घना दादा के शादी को 1 साल पूरा हो रहा है. आपलं चॅनल मराठी आहे. ओके, मग सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राधा वहिनी आणि घना दादाच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे सारं काय कुटुंब आनंदात आहे. कल्पना की तैयारी होने लगा. ए, खायला चला. नाही, आपको क्या लगता है? काय, किस बारे में क्या लगता है? म्हणजे बघ, आता राधा वहिनी आणि घना दादाच्या लग्नाला ना 1 वर्ष पूर्ण होत आहेत. हो. मग त्याबद्दल तू 2 शब्द सांग ना. ए, तुमचा ना हा गेम भारी इंटरेस्टिंग आहे. 2 शब्द काय, मी 10 शब्द बोलेन. हो, चालेल. एक तर त्या दोघांना शुभेच्छा. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि मी ना खूप काहीतरी स्पेशल मेन्यू करणार आहे आणि गोडा थोडासा स्वयंपाक करणार आहे, पंचपक्वान्नांचा वगैरे. म्हणजे दुसऱ्या दिवशी सगळे ढाराढूर झोपून जातील ना. ढाराढूर झोप. तर तुम्ही धपाटे, अरे खाऊन जा. डांबरट मुलं आहेत अगदी. हो, यांना तर मी आता सांगणारच आहे की कसं वागायचं असतं ना ते घना आणि राधाकडनं शिका जरा. कितीही भांडणं झाली तरी आमच्यापर्यंत नाही येऊन देत ना ते. आणि आता तर कुहूताईचं लग्न ठरलंय. आता मी कुहूला सांगणार आहे की संसार करायचा तर राधा आणि घनासारखा. तो म्हणतो तिला, बरं का, तो म्हणतो तिला, मी पाऊस धुंद, तू धरा आतुरलेली, मी बरसत येईन तेव्हा तूही होशील ओली ओली. ती हसून बघते त्याच्याकडे, ती हसून बघते त्याच्याकडे आणि तो हरवून बसतो स्वतःला. तो पाऊस होऊन येतो पण तोच होतो ओला ओला. एक जीव एक क्षण, आपण दोघेही एकमेकांमध्ये दंग. कळतं ना यमी? एक जीव एक क्षण, आपण दोघेही एकमेकांमध्ये दंग. असेच राहू अनंत, एक रूप एक रंग. म्हणजे राधा वैनुडी आणि घना दादा आता एक रूप एक रंग असे झालेत ना, आणि कायमचे तसेच राहतील. आणि ना त्यांच्या पुढच्या अॅनिव्हर्सरीला माहेरवाशीण म्हणून येईन. किती मजा येईल ना. आणि मग आपण काय करूया माहिती ना, सगळेजण मिळून आपण खूप धमाल करूयात. सॉरी, टाइम्स अप. टाइम्स अप काय टाइम्स अप रे? ओट यमो, तू घे प्रतीक. एक करू एक रंग. हा, आज मी खूप आनंदात आहे. बघता बघता वर्ष सरलं की
असाच अनेक वर्ष सुखाने संसार करा असा माझा राधा आणि घनाला आशीर्वाद आहे. आणि लवकरच त्या दोघांनी मला आजी, तुला काका आणि तुला आत्या करावं अशी माझी इच्छा मी आज व्यक्त करते. मायाजी, आत्ताच मला जॉब लागलाय. 3 मुलं सिलेक्ट झालेत आणि काही दिवसानंतर त्यांच्यापैकी कोणीतरी एक अमेरिकेला जाण्यासाठी सिलेक्ट होणार आहे. मी या जॉबबद्दल घरी कोणाला काही सांगितलं नाही, कारण मी अमेरिकेचा नुसता विषय जरी काढला तरी आपल्या घरी काय रिॲक्शन होते सगळ्यांची हे सगळ्यांनाच माहिती आहे, नाही का? मी जर सिलेक्ट झालो नाही तर काही प्रश्नच येत नाही, पण जर मी सिलेक्ट झालो तर मी अमेरिकेला जाणार का नाही जाणार, त्यासाठी मी राधाला डिवोर्स देणार की नाही देणार, हे सगळं मी आत्ता नाही सांगू शकत मायाजी. त्यासाठी मला थोडासा वेळ हवाय. मला वेळ हवाय कारण मला क्लॅरिटी हवी आहे स्वतःकडून. आजपासून 4 दिवसांनी आमच्या लग्नाचा आमच्या सो कॉल्ड लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. आवर फर्स्ट मॅरेज अॅनिव्हर्सरी. त्या दिवशी मी सांगेन सगळ्यांना मला काय वाटतं ते. मला हे 4 दिवस हवेत मायाजी. माझ्यासाठी माझे स्वतःचे हे 4 दिवस मला हवेत. हे शेवटचे 4 दिवस आहेत राधा. मला मान्य आहे की गेल्या काही दिवसात मी तुला खूप त्रास दिलाय अँड आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. बट दिस इज द लास्ट टाइम. हे 4 दिवस मला द्या प्लीज मायाजी. प्लीज. मला हेवा वाटतो राधा तुझ्या सरळ वागण्याचा, तुझ्या रोखठोक बोलण्याचा. यू आर सॉर्टेड. आतबाहेर काही नाही. जे वाटतं ते बोलतेस, जे बोलतेस तेच वागतेस. मला अनेकदा असं वाटतं की तुझ्यासारखं बोलावं, तुझ्यासारखं वागावं, तुझ्यासारखं व्हावं. पण मी प्रयत्न केला ना राधा की काहीतरी भलतंच होतं. जीभ अडखळते, शब्द घुटमळतात. मला बोलायचं एक असतं आणि मी काहीतरी वेगळंच बोलतो. माझी चिडचिड होते. मी तो राग समोरच्यावर काढतो आणि समोरच्याला उगाचच हर्ट करतो. मी वाईट माणूस आहे का राधा? Am I like a really bad man? No, Ghanshyam, not at all. तू खूप छान आहेस. तू जसा आहेस ना तसाच खूप छान आहेस. आणि तू असा आहेस म्हणूनच मला खूप
पाच मिनिटं